नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. लग्नानंतर माहेर असतं. सानिकाचे लग्न ठरले. आई आता तिला रोजच नवीन नवीन पदार्थ बनवायला शिकवत होते. सानिकाला सर्व स्वयंपाक चांगला येत होता, पण तरीही आईचा आग्रहच होता. व्हेज नॉनव्हेज सर्व स्वयंपाक शिकून घेतला पाहिजे. तोही चविष्ट बनवला पाहिजे. सासरच्या लोकांना कुणाला काय आवडते काय नाही हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे सर्व कसं व्यवस्थित शिकून घ्यावे, म्हणजे कुणीही काहीही फरमाईश केली तर लगेच आपण तयार करून दिले पाहिजे. सासरच्या लोकांची मनं जिंकण्यासाठी नवीन सुनेला अगदी चविष्ट स्वयंपाक हा आलाच पाहिजे. असे बोलून बोलून आईने सानिकाला लग्नाला 8 दिवस बाकी होते तोवर स्वयंपाक घरात अक्षरशः राबवून घेतलं होतं. शेवटी न राहून सानिका बोलली, अगं आई, सासरी जाऊन मला हेच करायचे आहे, थोडा तरी आराम करू दे मला. सानिकाच्या आईचे हे आधीपासूनच होते की मुलींना लहानपणापासूनच तिने घरकाम सराईत केले होते, पण त्यासाठी मुलींचे हसणे खेळण्याचे बरेचसे क्षण फिरावून घेतले होते. मुलींना बाहेर फिरायला जाणे, बाहेरचे खाणे या गोष्टी मुलीच्या जातीने अति करू नये, त्याने लोक नावं ठेवतात या विचारांची सानिकाची आई होती. फॅशनेबल कपडे वापरणे, भडक मेकअप करणे, डार्क लिपस्टिक लावणे या गोष्टी तर सानिकाच्या आईला अजिबात आवडत नसत. बऱ्याच वेळा शेजारी पाजारी बायांचे सानिकाच्या आईला सांगितलेही, अगं मुलीला जरा स्वातंत्र्य द्यावं, त्यांच्या आवडीनवडी जपाव्यात. सासरी जाऊनही त्यांना जर चांगले लोक, चांगला नवरा नाही मिळाला तर परत त्यांचं आयुष्य असंच बंदिस्त होऊन जातं. आई वडिलांच्या घरी त्यांना थोडाफार तरी मनमोकळे जगायलाच मिळते, ते सुद्धा तू हिरावून घेते. कुणाच्याही बोलण्याकडे तिने कधीच लक्ष दिले नाही. लग्नानंतर सानिका माहेरपणाला घरी आली आणि उशिरापर्यंत झोपून राहिली तर आई लगेच ओरडत असे, अगं सानिका, तुला जर का सवय पडली ना उशिरापर्यंत झोपायची तर सासू बोलेल तुला आणि तुझ्यासोबत माझाही उद्धार करेल. एवढेच काय, सानिका जेव्हा बाळणपणासाठी माहेरी आलेली, सिझेरियन झाले होते तिला आरामाची गरज होती, पण तेव्हा एका महिन्यातच सासू सानिकाला घ्यायला आली तर तिच्या आईने लगेच तिची पाठवणी करून दिली. सानिका आईला बोलली, आई, मी सासरी झोपून नाही राहू शकत, माझा आराम होणार नाही, मला त्रास खूप होतोय, तू सासूबाईंना सांग ना अजून 1 महिना राहू द्या. माझ्या बाळाचं पण मलाच सर्व करावं लागलं, घरातला पण सर्व बघावं लागलं, कसं सर्व करेन मी, तेवढी ताकद नाही अजून माझ्यात. आईने यावेळीही सानिकाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि उलट सानिकाला 2 शब्द ऐकवले, हे बघ सानिका, तुझ्या सासूबाईला मी असं नका घेऊन जाऊ सांगू शकत नाही, आणि मुलगी झाली आहे, मुलगा असं तर आम्हाला काहीतरी बोलायला जागा राहिली असते. खुशी खुशी तुझी सासू गोडीने घ्यायला आली हेच भरपूर आहे, पण आई, अगं मला स्वतःला आराम पाहिजे, त्यात मुलगा आणि मुलगी असा प्रश्न आलाच कुठून. आई, आता मी जाते, पण यापुढे माहेरी परत कधी येण्याची माझी इच्छा होते की नाही ते मला माहीत नाही. आणि खरोखरच सानिका 1 वर्ष माहेरी आलीच नाही. लहान भावाचे लग्न जमले आणि त्या निमित्ताने ती माहेरी आली. आणि सानिकाला आता प्रश्न पडला होता की आई आपल्या मुलीशी अशी वागू शकते तर सुनेशी कशी वागेल, आणि आईच्या अशा वागण्याने सून कंटाळून माहेरी निघून गेली तर. काही दिवसांनी सानिका माहेरी आली तर तिने जे पाहिले त्या गोष्टीवरचा तिचा विश्वासच बसत नव्हता. सानिकाची आई आपली सून साक्षीच्या पुढे पुढे सर्व कामे करत होती. दिवसभर साक्षी साक्षी करून आईचे तोंड दुखत नसे. सानिकाने पाहिले, आई साक्षीला स्वयंपाकघरात जास्त वेळ थांबून देत नसे. वरवरचे कणिक भिजवायचे, कांदा लसूण भाज्या निवडायचे हेच कामं फक्त साक्षी करायची. साक्षीला चांगल्या गोल पोळ्या लाटता येत नव्हत्या, म्हणून आईने तिला कधीही काहीही बोलले नाही. उलट आई साक्षीला सांगत असे, जमेल ग हळूहळू, काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. पण साक्षीला स्वयंपाक जमत नाही. सानिकाने पाहिले होते. सानिकाने आईला विचारले तर आई म्हणते, अगं एवढ्या लोकांचा स्वयंपाक एकटी कशी करेल, नवीन आहे ना ती, धांदल उडेल तिची, थोडी मदत करायलाच हवी ना, म्हणून मग मीच तिला सांगते, मी करून घेईन. सानिकाला आश्चर्य वाटले. ती आईला म्हणते, आई, पण माझ्या सासूने मला कधीच मदत केली नाही, मी तर लग्नाच्या पहिल्या दिवसापासून किचनमध्ये एकटीच राबते,
आजारी असो बाळंतीण असो, आईने खूप छान उत्तर दिले. आता तुझी सासू समजदार नाही, मी काय करू शकते त्यात. सानिकाला आता आईचा राग आला होता. तिने आईला विचारले, माझे सासरचे लोक समजदार नाहीत की तुम्ही मला चांगले सासर बघून दिले नाही, नेमकं खरं काय? त्यावर आई काहीच न बोलता सरळ बाहेर निघून गेली. 2 दिवसातच साक्षीचा वाढदिवस होता. आई वडिलांनी धूमधडाक्यात साजरा केला. आईने भाऊ आणि बहिणीला स्वतः पिक्चरला पाठवलं. साक्षीने छान शिवलेस ड्रेस घातला, रेड लिपस्टिक लावली, छान मेकअप केला, गळ्यात मंगळसूत्र तर घातलेच नाही, उंच हिलची सँडल घातली आणि जाताना सासूचे पाय पडायला आले. सानिकाला वाटले आता काही खरं नाही, आता आई साक्षीला तर बोलेल, पण भाऊची ही चांगली खरडपट्टी काढेल. पण आश्चर्य, तसं काही झालं नाही. उलट आईने साक्षीचे कौतुक केले आणि बोली, छान दिसतेस, लवकर या, संध्याकाळी वाढदिवस करायचा आहे ना. सानिकाला आनंदी व्हावे की दुःखी ते समजत नव्हते. ती आईला म्हणाली, आई आत्ताच नवीन लग्न झालेले, तुझी सून गळ्यात मंगळसूत्र न घालता शिवले ड्रेस घालून बाहेर जाते, आता तुला कोणी नावं ठेवणार नाही का? फक्त मुलींसाठी तुझे सर्व नियम होते का, सुनेसाठी नाही का? यावेळी ती आई काही बोलली नाही. अशा प्रकारे आईने सुनेप्रती चांगले आणि समजदारीने वागणे पाहून सानिकाला आश्चर्य वाटले. यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे साक्षीच्या पहिल्या बाळणपणाच्या वेळी तर सानिकाच्या आईने सुनेला माहेरी जाऊ दिले नाही. कारण काय, त्या साक्षीच्या माहेरी चांगले दवाखाने आणि डॉक्टर्स वेळेवर उपलब्ध नसतात. पूर्ण बाळणपण, बाळाची काळजी, सुनेची काळजी सर्व सानिकाच्या आईने अगदी आनंदाने केले. सुनेला पूर्ण आराम देत होते, हातात गरमागरम जेवणाचे ताट देत होते. सानिका भाच्याला बघायला माहेरी आली तेव्हा हे सर्व पाहून सानिकाला थोडे वाईट वाटले. कारण तिला तिचे पहिले बाळ झाले होते तेव्हा ती गोष्ट आठवली. आज आईला तिने खूप ऐकवले, आई तू एवढा मोठा भेदभाव कसा काय करू शकतेस? सहसा बाया मुलींना प्राधान्य देतात, सुनेला नाही. मुली परक्या घरी जाणार म्हणून त्यांची लहानपणापासून काळजी घेतात, लाड करतात, त्यांची हाऊसमौज पुरवतात. पण तू तर ते केलेच नाही. लग्नानंतर 2 दिवस माहेरपणाला आली तर सारखे आपले काम 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 करायला लावायचेस. आणि माझ्या सासरचे लोक मला इतका सासूरवास करायचे हेही मी तुला सांगायचे तर तू मलाच सांगायचीस. बाईच्या जातीला थोडंफार सहन करावं लागतं, पण माझ्यासाठी तू आणि पप्पाने कधीही माझ्या सासरच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. कसं कसं करू शकता तुम्ही? आणि आता तुझ्या सुनेसाठी तर तू आई होऊन वागतेस, मुलीसारखं सांभाळतेस. मी म्हणत नाही की तू सुनेशी चांगले वागू नकोस, पण मुलीशी तर मुलीसारखी वागली असतीस ना. हे सर्व ऐकून आई सानिकाला बोलली, हे बघ सानिका, काही झालं तरी साक्षी आमच्या घरची सून आहे, आमचा नातू आमच्या वंशाचा दिवा आहे, त्यांची काळजी आम्हीच घेतली पाहिजे. कितीही केलं तरी तू मुलगी म्हणजे आमच्यासाठी परकीच आहेस. आमच्या सुनेचे मन राखणे ही आमची जबाबदारी आहे. आणि हे सर्व तुला पाहवत नसेल तर तू जाऊ शकतेस तुझ्या घरी. सानिका आईचे रूप पाहत होती, आईपासून सासू होण्यापर्यंत. आणि आपल्या बहिणीला चांगली सासू मिळाली म्हणून खुश व्हावे की आपल्या आईने आपल्याला सासू चांगली पाहून दिली नाही याचे वाईट मानावे, हेच तिला समजत नव्हते. वाचक हो, लेखात असे सांगायचे नाही की सानिकाची आई वाईट होती, पण काही घरांमध्ये खरोखरच असे प्रसंग पाहायला मिळतात की जे मुलीला परकीच मानतात. एकदाचे लग्न लावून दिले की ती आपली जबाबदारी संपली असे समजून वागतात. पण सुनेने आपल्याशी चांगले वागावे, आपला मुलगा आणि सून आपले आहेत म्हणून त्यांच्याशी चांगले वागतात, त्यांच्या चुकीच्या गोष्टीही सहन करतात. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.